बारामती उपचुनाव को लेकर सियासत गर्म है। कांग्रेस नेता अतुल लोंढे ने बीजेपी पर परंपरा के नाम पर राजनीति करने का आरोप लगाया है। उन्होंने अजित पवार की मौत की सीबीआई जांच और महाराष्ट्र में एफआईआर दर्ज करने की मांग उठाई है। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा फॉर्म आज ॲडव्होकेट आकाश मोरे काँग्रेसच्या वतीनं भरणार आहेत। पण त्या संदर्भात बरीच खलबतं सुरू आहेत, टीकाटिपणा सुरू आहेत की काँग्रेसनी ही निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी अशी परंपरा राहिलेली आहे। मग नांदेडचे वसंतराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? अशी अनेक उदाहरणं जे आहेत ते देता येईल। बीजेपीनं सोयीनं आपलं राजकारण केलेलं आहे। दुर्दैवानं ज्या पद्धतीनं अजितदादांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर घरच्या लोकांना वाटतं की त्याची एन्क्वायरी झाली पाहिजे म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सीबीआयची एन्क्वायरी मागितली, रिमाइंडर दिलं। काय झालं त्याचं? रोहित पवार पिलर टू पोस्ट एफआयआर करण्यासाठी महाराष्ट्रात प्रयत्न करत होते। शेवटी कर्नाटकमध्ये त्यांचा प्रयत्न सफल झाला। ही तुमची संवेदनशीलता आहे का? आजही आमच्या उमेदवाराचं आणि काँग्रेस पक्षाचं हे म्हणणं आहे की तुम्ही एफआयआर दाखल करा महाराष्ट्रामध्ये, बारामतीमध्ये, मग त्याचा विचार करता येईल। मग लक्षात येईल की खरी तुमची भूमिका काय आहे।